मित्रांनो, तुम्हाला हा कधी प्रश्न पडला आहे का की जसं आपल्यामध्ये मुलगा आणि मुलगी हे वेगळे असतात तसंच झाडांमध्येही असतं का? तर हो, असं काही झाडांमध्ये असतं. पपईमध्ये नर आणि मादी हे दोन वेगळे वेगळे असतात. जर तुम्ही माझ्या मागे बघितलं तर हे आहे नर पपईचं झाड. ह्याच्यावरती कोणतंही फळ नाही लागलं. ह्याच्या फांद्यांवर फक्त फुलंच लागलेली आहेत आणि या फुलांमध्ये पुंकेसर किंवा स्टेमन सुद्धा आहे. चला तर मग आता आपण मादी पपईचं झाड बघूया. मित्रांनो, हे आहे मादी पपईचं झाड. जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यावर भरपूर अशी पपया लागलेल्या आहेत आणि या पपया खोडांवर लागलेल्या आहेत व ह्याच्यावर अशी सुंदर सुंदर फुलंही असतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हे अंडाशय किंवा पिस्टल सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का की पपईचं परागीभवन कसं होतं? तर नर पपईमध्ये दोन गोष्टी असतात, एक म्हणजे दांडा आणि एक म्हणजे पुंकेसर. जे पुंकेसर असतं त्याच्यामध्ये असतात परागकण. ते परागकण या फुलावर येतात आणि फलधारणा होते. आपल्या आनंदमळ्यात अशाच दोन मजेशीर पपईची झाडे आहेत. चला तर मग ती बघूयात. हे आहे ते एक आनंदमळ्यातलं सर्वात उंच पपईचं झाड. हे लगभग 15 फुटाचं आहे. तुम्ही जर ह्याच्यावर बघितलं तर ह्याच्यावर भरपूर फांद्या आणि भरपूर पपई आहे. हे आहे आनंदमळ्यातील सर्वात छोटं पपईचं झाड. हे फक्त 4 फुटाचं आहे आणि ह्याला भरपूर पपया लागलेल्या आहेत. जर तुम्हाला अशीच मजेशीर झाडं बघायची असतील तर आमच्या आनंदमेळ्याला नक्की भेट द्या.